थँक्यू. ओंकार वाचस्तवम राम वाचा म विषयम पुवाण एको विभासे रामत्व मायमा बहुरूपया. मार्केट यार्ड टायगर्स आयोजित श्रीगोड ब्राह्मण समाज सिनियर श्रीगोड प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिवस क्रमांक 3, तिसऱ्या दिवसाची सुरुवात मंगलमय शुभ प्रभात इथे सुरू होते आणि आजच्या या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची पहिली लढत के के दबंग विरुद्ध चारभुजा ब्लास्टर्स. के के दबंग तिसरा सामना या स्पर्धेतला खेळतायत तर चारभुजा ब्लास्टर चौथा सामना खेळतायत. एकूण प्रत्येक संघ 4 सामने खेळणार आहे आणि याबरोबरच चारभुजा ब्लास्टर्सचे या ठिकाणी मॅचेस आज कंप्लीट होत आहेत. मात्र 3ही मॅच जिंकून या संघानं या स्पर्धेमध्ये दमदार आघाडी घेतलेली आहे. तर तोच विजयाचा त्यांचा सिलसिला कायम राहणार आहे का के के दबंग त्यांचा विजयरथ रोखणार आहे आणि त्यांचं विजयी अभियान सुरू करणार आहे, याचं उत्तर या सामन्यातून आपल्याला मिळणार आहे. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी महावीरजी डांगी, कांतीलालजी डांगी आणि गोलंदाज संगनायक नटराजजी डांगी यांना आपण बघतो आहोत. मॅच होते सुरू. थँक्यू डीजे. अरे बापरे. आखूड टप्प्याचा चेंडू उचलण्याचा प्रयत्न, इथे स्टिअर केलेला हा फटका थर्ड मॅन शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि याबरोबरच आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील खेळाला सुरुवात होते. मागचे 2 दिवस अगदी व्यवस्थित शिस्तबद्ध आणि कुठली कॉन्ट्रोवर्सी आपल्याला बघायला मिळाली नाही. पंचांचे डिसिजन अत्यंत सुंदर राहिले आणि सर्व खेळाडूंनी चांगलं कोऑपरेट केलं. विशेष म्हणजे वेळेवरती सगळे संघ उपस्थित राहत आहेत आणि वेळेवरती मॅच पूर्ण करतायत, ही निश्चित मोठी गोष्ट आहे. सिनियर्स या मैदानामध्ये क्रिकेट खेळतायत. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना नटराजजी संघनायक आहेत चारभुजा ब्लास्टर्सचे आणि खूप चांगले कॅप्टन्सी त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळाली. पहिली षटकं अत्यंत प्रभावी टाकतात. परत एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट यास स्टिअर केला. हा चेंडू पुन्हा एकदा गलीच्या दिशेनं पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे जाऊन अडवतोय. 1 धाव. धावफलकावरती 2 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. श्रीगोड समाजासाठी निश्चित अत्यंत सुंदर अशी स्पर्धा. गेली 7 वर्ष अव्याहतपणे या स्पर्धेचं आयोजन सुरू आहे. समाजातील सर्व समाज बांधवांना, पुणे शहरातील समाज बांधवांना एकत्र एका मंचावरती आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळं विखुरलेला समाज सुद्धा एकत्र येतो. त्यांच्यामध्ये निश्चित वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील सातत्यानं साजरे होतात. अनेक धार्मिक विधींसाठी देखील हा समाज एकत्र येतो. एक वेगळा अध्याय या स्पर्धेच्या माध्यमातून हॅलो हॅलो ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळं समाजाच्या प्रगतीमध्ये देखील निश्चित वाढ होते. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू निश्चित ड्राईव्हचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट म्हणू शकतो आपण या फटक्याला. हॅलो हॅलो मात्र कनेक्शन नाहीये. धावफलकावरती धावा 2 आहेत. वाईड चेंडू.
पहिलं षटक इथे पूर्ण होणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर के के दबंग 6 धावा. आश्वासक सुरुवात आहे. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर क्षेत्ररक्षण करणे एवढी सोपी गोष्ट नाही, पण एक गोष्ट आपण बघतोय की आपण तिसरा दिवस या स्पर्धेचा संपन्न करतोय. थोडंसं ढगाळ हवामान असल्यामुळं एक आला की ड्यू फॅक्टरचा परिणाम जाणवलेला नाहीये. फारसं दव सकाळच्या सत्रामध्ये जे ग्रासवरती असतं आणि त्यामुळे खेळायला प्रचंड बाधा येते. तर ड्यू आपल्याला दिसलेलं नाहीये. मात्र ढगाळ वातावरणामध्ये फलंदाजांना चांगली फलंदाजी करणं ते सुद्धा तेवढंही शक्य नसतं. तरी देखील मागच्या 2 दिवसामध्ये आपण खूप चांगले इनिंग्स बघितलेले आहेत, खूप चांगला खेळ बघितलेला आहे. सिनियर्सचा हा खेळ आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. नवीन षटकाची सुरुवात आपण इथे बघू शकतो. चेंडू कव्हरला पुश केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे अडवतायत. एका धावेबरोबरच धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचणार आहे. 7 धावा दुसरं षटक सुरू असताना. संदीपजी डांगी यांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. पहिलं षटक नटराजजींचं आपण पाहिलं होतं. आता संदीपजींना गोलंदाजी मार्कवरती लॉफ्ट केला चेंडू ऑनला. तिथे वाईडिश मिड ऑफ दीपकजी चेंडूवरती पोहोचतायत आणि बघा एकच धाव पुन्हा एकदा. धावफलकावरती 8 धावा इथे बघायला मिळत आहेत. महावीरजी डांगी स्ट्राईक एंडवरती पोहोचतायत. 5 चेंडूमध्ये त्याने 3 धावा. तर कांतीलालजी डांगी यांना आपण पाहिले 3 चेंडूमध्ये 4 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी आणलेले आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज संदीपजी. प्रत्येक सामन्यामध्ये संदीपजींनी आपला प्रभाव गोलंदाजीमध्ये टाकलेला आहे. पुन्हा एकदा यास हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू. ओहो, व्हॉट अ स्टॉप, व्हॉट अ वंडरफुल स्टॉप. वा, ही खरं तर कमाल असते ना, फिटनेसची कमाल असते. ही फिटनेसची कमाल असते. आणि तिथं जे क्षेत्ररक्षक आहेत गणेशजी व्यास यांना आपण पाहिलंय. काय कमालीची स्फूर्ती दाखवली. व्हॉट अ स्प्रिंट. तर या वयामध्ये अशा प्रकारची धाव घेणं आणि चेंडू अडवणं, इतकं कसोशीनं प्रयत्न करणं, ही निश्चित मिरॅकल आहे, ही जादू आहे. आणि विशेष म्हणजे गणेशजी हे कबड्डीचे खेळाडू आहेत. निश्चित एक चांगला ॲथलीटच अशा प्रकारे चेंडू अडवू शकतो. क्रिकेटचा खेळाडू फक्त ॲथलीट असूनही चालत नाही, तो जिम्नॅशियन सुद्धा पाहिजे. लवचिक शरीर हे अत्यंत महत्वाचं ठरतं. वाईट चेंडू असेल. इथे 1 धाव धावफलकावरती आपण बघू शकतो. 11 धावा धावफलकावरती येत आहेत. एक स्पोर्टमॅन, त्यामुळे गणेशजींना आपण बघतो की जो फिटनेस आहे, जो या वयामध्ये खरंच गरजेचा असतो. एकदा का आपण 45-50च्या पुढे उलटल्यानंतर एक गोष्ट असते की आपण जॉब काय करतो किंवा प्रॉपर्टी इकडं शक्यतो कोणी बघत नाही, मात्र आरोग्य खूप महत्वाचं आहे. तुमचं जर आरोग्य चांगलं असेल, तुमचं शरीर जर व्यवस्थित मेंटेन असेल, तर मला वाटतं खूप लोक तुम्हाला लाईक करतील. 11-12 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. 12 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 6. आणि आता गोलंदाज इथे बदलणार आहेत. गणेशजी नाही, उमेशजी व्यास. हॅलो, उमेशजी व्यास. गणेशजी आणि उमेशजी हे 2 भाऊ या मॅच मध्ये खेळतायत. दोघांचाही चांगला फिटनेस आहे. दोघंही निश्चित शरीरयष्टी दोघांनी अतिशय छान मेंटेन केलेली आहे. उमेशजी व्यास गोलंदाजी मार्कवरती. याबरोबरच महावीरजींचा हा फटका 1 धाव मिळून देणार आहे. के के दबंगला धावफलक 14 वरती पोहोचणार आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू झालेलं असताना 14 धावा धावफलकावरती. सलामीची अभेद्य जोडी आपण बघतोय. तर अजून एक गोष्ट आहे की दोन्ही संघ जे आहेत, मग के के दबंगचे संघनायक आणि आपली 4 भुजा ब्लास्टरचे संघनायक, दोघे हे सख्खे भाऊ आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे. यस, राईट. दोघे भाऊ आहेत आणि भाऊ भावाच्या एकमेकांच्या विरोधात इथे उभे राहत आहेत. गणेशजी उमेशजी हे सुद्धा बंधू आहेत.
आणि सर्वजण एक छानसं क्रिकेट खेळतात, एन्जॉय करतात ही मॅच. धावफलकावरती आहेत 15 धावा. हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या हे दोन भाऊ सुद्धा आपण बघतो भारतीय संघामध्ये खेळलेले आहेत. युसुफ इरफान नंतर त्या अगोदर भरपूर भरपूर भाऊ भारतीय संघामध्ये देखील आले. लाला अमरनाथ खेळले, त्यांच्या तीनही मुलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळाली. मोहिंदर, सुरिंदर, राजिंदर. मोहिंदर अमरनाथ यांनी खूप काळ भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं, विशेषतः 1983च्या वर्ल्ड कप विनर्स टीमचा एक महत्त्वाचा भाग होते मोहिंदर. 16 धावा धावफलकावरती, तिसरं षटक सुरू आहे. यास आतली कड असावी का, मात्र यष्टीरक्षकाचा प्रयत्न इथे कमी पडलेला आहे. धावबाची संधी असू शकते, मात्र थ्रो चेंडू येण्याची वाट बघावी लागली उमेशजींना. आणि तोपर्यंत आपण बघत होतो की महावीरजी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आलेले होते. कधी कधी अगतिकता होते, आपल्याला असं वाटतं की चेंडू खूप लवकर यावा आपल्या हातामध्ये, पण वा सुंदर चेंडू शॉर्ट ऑफ लेन इथे होता. आखूड टप्प्याचा चेंडू, थोडीशी उसळी, चेंडू यष्टीरक्षकाकडे आणि निर्धाव. षटक संपणार आहे. याबरोबरच 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आपण बघणार आहोत 16 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. 3 षटकामध्ये 16 धावा. आणि मला वाटतंय आता नरेंद्रजींना मैदानामध्ये प्रमोट करण्यात येत आहे. तर कांतीलालजी हे स्वतःहून आपली जागा निश्चित नरेंद्रजींना देत आहेत. ही निश्चित मोठी गोष्ट आहे, कारण मला जर विचारलं तुम्ही ना, तर मी माझा जुना शर्ट सुद्धा एवढा सहज कोणाला देणार नाही. आणि त्यात आपली बॅटिंग वरती आपण बाद न होता दुसऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देणं ही निश्चित मोठा त्याग आहे हा. फलंदाजी एक अशी गोष्ट असते की ज्याच्या हातात बॅट आणि दुसरी गोष्ट म्हणजे माईक, या दोन गोष्टी कुणी सोडत नाहीत. माईक आणि बॅट या दोन्ही गोष्टी कुणी सोडत नाही. पण इथे कौतुक करू आम्ही कांतीलालजींचं, त्यांनी आपली बॅट निश्चित आपल्या सहकार्यांना दिलेली आहे. महावीरजी आणि नरेंद्रजी आता मैदानामध्ये असतील, तर इथे आपण बघू शकतो दीपकजी यांना गोलंदाजी करताना. दीपकजींनी प्रत्येक मॅच मध्ये अत्यंत सुंदर गोलंदाजी केलेली आहे. डाव्या हाताने ओव्हर द विकेट, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा चेंडू, लेग कटर म्हणतो आपण, आणि लेग कटरचे खरं बादशाह आहे दीपकजी. खूप सुंदर गोलंदाजी करतात. टप्पा मी बघतो त्यांचा अतिशय अचूक असतो आणि त्यामुळेच ते एक गोलंदाजीमध्ये पहिल्या 3 सामन्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. इथे धावफलक बघतोय आपण 17 धावा, 17 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 सुरू असताना याबरोबरच इथे पुन्हा एकदा एक चांगला फटका, स्टिअर केला चेंडू, बॅकफुट पॉइंट, क्षेत्ररक्षक तिथे आहे. एका धावे बरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे. 18 धावा, 18 ऑन बोर्ड. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शांतपणे अजून कोणत्याही फलंदाजाने मोठा फटका ट्राय केलेला नाहीये. पहिल्या 4 षटकामध्ये सिंगल्स वरती भर द्यायचा, स्ट्राईक रोटेट करायची, विकेट हातामध्ये ठेवायच्या. पुढच्या 4 षटकामध्ये मात्र कदाचित आक्रमण होऊ शकतं. याबरोबर हो पाहायचंय, मला वाटतं बेल्स घेऊन गेलेला हा चेंडू उजव्या यष्टीवरची. फलंदाज होईल बाद. धक्का 2. नवीन फलंदाज लालारामजी मावानी. लालारामजी मावानी आणि बरोबरीनंच आता नरेंद्रजी शर्मा, दोघे नवीन आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज परतलेले आहेत 4थ्या षटकामध्ये. आणि दीपकजी यांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. उंच आकाशामध्ये चेंडू, वाईडिश मिड ऑफ. उमेशजी तिथे आहेत. लॉंग ऑफ वरून पोहोचणार आहे. 1 धाव निश्चित प्राप्त होणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल तो 19 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये आश्वासक 12 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या षटकामध्ये मात्र 4, या षटकामध्ये मात्र 3. अजून एक चेंडू शिल्लक आहे.
आणि तोही निर्धाव येणार आहे. जो आलेख होता धावांचा तो तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मात्र मंदावलेला आहे. मागे राहिला स्कोर. 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 19 धावा. के के दबंग एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकाची इथे सुरुवात होणार आहे आणि निश्चित जशी 5व्या षटकाची सुरुवात होणार आहे पुन्हा एकदा गेले 6 टर्म आपण ज्यांचा गोड आवाज ऐकलेला आहे अर्थातच राज सायलू सरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागतही करतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील स्वागत करतो. या सर, स्वागत आहे. काय लवकर आलात बाहेर सर्व त्याच्यात म्हणजे पण ते 3-4 षटकामध्ये बरेच धुमाकूळ घालून आलात. स्वागत, अभिनंदन, सुप्रभात आप सभी शिगोड़ ब्राह्मण समाज के बंधुओं को मैं स्वयं हिंदी कमेंटेटर राज साइलू आप सभी का स्वागत करता हूं। और इस बीच ऊपर डाली हुई गेंद नटराज जी का आड़े बल्ले से खेला है लाला राम जी ने काउ कॉर्नर के क्षेत्र में। अच्छा थ्रो वहां पर दीपक जी का। इस बीच दौड़कर सिंगल लिया है। आप लोग आनंद उठा रहे हैं एसएसपीएल सीनियर शिगोड़ प्रीमियर लीग 2023 का ये 7वां संस्करण, 7वां सीजन। और आज का दिन है तीसरा और तीसरे दिन का ये पहला मुकाबला सुबह के 17 में चलता हुआ। ठंड का मौसम और आप देखेंगे कि हल्का सा भारीपन है हवा में। इस बीच ड्राइव किया नरेंद्र जी ने लॉन्ग ऑन के क्षेत्र में। गणेश जी का अच्छा वहां पर थ्रो। स्कोर है 5 ओवर हालांकि चलता हुआ 1 विकेट के नुकसान पर 21 रन। आज सुबह का ये मुकाबला आप लोग देख रहे हैं जो खेला जा रहा है चारभुजा ब्लास्टर्स और के दबंग, ये दो टीमों के बीच में। टॉस जीता है के दबंग की टीम ने और पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया। इस बीच क्या स्ट्रोक खेला, बिल्कुल गेंदबाज के सिर के ऊपर से निकाला है उमेश जी। और बहुत अच्छी फील्डिंग दीपक जी की। हालांकि बहुत दूर तक दौड़ना पड़ा लेकिन गेंद का पीछा नहीं छोड़ा, अंततः गेंद को समेटा और लौटाया। इस बीच बल्लेबाजों ने तेजी और फुर्ती दिखाई। लाला राम जी को आप देखिएगा, काफी ऊंचे कद के हैं, दूर से ही पहचान में आ जाते हैं। स्ट्राइक पर है, एक बार फिर सामना करेंगे। 3 गेंदों में नाबाद 4 रन बनाकर स्कोर है 23 रन 1 विकेट के नुकसान पर। 4.3 ओवर्स का खेल अब तक पूरा हो चुका। बहुत अच्छी गेंद, बढ़िया गेंद। ओ इस बार देखिएगा विकेट कीपर से हल्की सी चूक हुई लेकिन बल्लेबाजों ने उस हल्की चूक को अपने लाभ में तब्दील किया है। स्कोर है 24 रन 24 रन। एसएसपीएल सीनियर शिगोड़ प्रीमियर लीग सीनियर युवाओं का ये क्रिकेट का खेल चलता हुआ आप लोग पिछले 3 दिनों से इसका आनंद उठा रहे हैं, जिसका सीधा प्रसारण होते हुए प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट की यूट्यूब चैनल पर। अनुरोध है आप लोगों से कि चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें शेयर के लिए, और सबसे बड़ी बात आप लोग लिंक को शेयर करना ना भूलें। अरे नहीं तुमचा करता है। स्कोर है 25 रन 25 रन। थैंक यू। 2 गेंदें शेष इस ओवर की। एक साहसिक स्ट्रोक खेलने का प्रयास नरेंद्र जी का। इस बार देखिएगा खड़े कहाँ थे शुरुआत में, लेग स्टंप पर। उसके पश्चात तैयार कहाँ हुए, लेग स्टंप के बाहर। पहले से तैयार थे बड़ा हिट लगाने के लिए। हालांकि गेंद का संपर्क जरूर रहा बल्ले के साथ। सिंगल लिया अपने साथी बल्लेबाज लाला राम जी को स्ट्राइक पर लेकर आए हैं नरेंद्र जी। स्कोर धीरे से आगे बढ़ता हुआ 26 रन। आखिरी गेंद इस 5वें ओवर की। हालांकि टॉस जीतकर पहले बल्लेबाजी के दबंग करती हुई नटराज जी अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए अच्छी गेंदबाजी अब तक डाली है उन्होंने। केवल 12 रन दिए हैं। आखिरी गेंद करेंगे अपने स्पेल का। पटकी हुई गेंद, अच्छी गेंद मानी जाएगी। अतिरिक्त उछाल देखने को मिलता हुआ, कंधे का जोर लगाया, पिच का सहारा लिया, गेंद को उछाल प्रदान किया। स्कोर अब है 5 ओवर के पश्चात 1 विकेट के नुकसान पर के दबंग टीम का 26 रन। हालांकि देखिएगा 2 गेंदें होती है 26 रन। 5 झाले साहेब।
और अब गणेश जी व्यास को लाया गया है गेंदबाजी करने के लिए कप्तान नटराज जी के द्वारा। कमेंट्री बॉक्स एंड से अपने नए ओवर की शुरुआत करेंगे। राइट मोड़ दो विकेट गेंदबाजी करते हुए गणेश जी सामना करेंगे नरेंद्र जी। पटकी हुई गेंद, पहली गेंद अपर कट, बहुत शानदार स्ट्रोक, कवर पॉइंट के क्षेत्र में खेलते हुए पहला रन तेजी से लिया है और पूरा भी कर लिया है। एक आक्रामक स्ट्रोक के साथ इस नए ओवर की शुरुआत करते हुए बल्लेबाज नरेंद्र जी स्वागत किया है मानो गणेश जी का। आप देखिएगा पटकी हुई गेंदें अधिक देखने को मिल रही हैं। हालांकि आप देखेंगे कि दो गेंदें होती है, एक लेदर गेंद और एक होती है टेनिस की। तो लेदर गेंद की अपेक्षा टेनिस की गेंदों में ज्यादा उछाल देखने को मिलता है। इस बीच उठाकर मारा है, बहुत ऊपर गई गेंद, लेकिन दीपक जी बहुत पीछे, उनसे पहली गेंद जमीन पर गिरती हुई। हालांकि देखिएगा अब साहसिक स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज, क्योंकि जानते हैं कि बिल्कुल अंतिम चरणों में है पहले इनिंग का खेल, तो यहां से आक्रमण आक्रमण और केवल आक्रमण ही करना होगा, क्योंकि आपके पास दूसरा विकल्प है नहीं। यदि आप चाहते हैं कि एक सम्मानजनक टोटल को खड़ा किया जाए, बड़ा स्कोर खड़ा किया जाए, तो उसके लिए आपके पास भी प्रयास उतने ही कड़े और बड़े होने चाहिए। इस बीच रन आउट का मौका, लालाराम जी बहुत पहले निकल गए थे, 9 सेकेंड पर प्रयास किया था गणेश जी ने, अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका, लपका और देखेगा स्टंप को भेदने की कोशिश की थी, लेकिन निशाना चुका, गेंद बिल्कुल स्टंप के पास से गुजरी, 1 रन लेने का मौका मिला है। स्कोर है 29 रन, 29 रन्स। हालांकि एकमात्र विकेट गया है महावीर जी का। बहुत बढ़िया गेंद, अपने ही फॉलो थ्रू में गेंद को रोकते हुए। बहुत कम गेंदबाज होते हैं जो इतने चपल होते हैं, इतने फुर्तीले होते हैं। माफ कीजिएगा, मंकड़ी का प्रयास था, और मंकड़ी के प्रयास में देखिएगा स्वयं गणेश जी ने भी उस खेल की भावनाओं को स्वीकारा और अपनी साथियों से माफी मांगते। इस बीच हवा में गेंद, दीपक जी बहुत जबरदस्त खिलाड़ी है, सबसे सुरक्षित हाथ माने जाते हैं टीम में, और इस कैच को बहुत ही बढ़िया अंदाज में पूरा किया। गणेश जी को सफलता मिलती हुई, लालाराम जी की इनिंग यहाँ पे समाप्त होती हुई। बहुत अच्छा खेल रहे थे लालाराम जी, लेकिन रनों की गति बढ़ाने के चक्कर में अपना विकेट गंवा चुके हैं। और अब नए बल्लेबाज राजू मैदान में उतरते हुए। हो पण थोडा फरक आहे, म्हणजे हां नाही 24 आहे, पण उमेशजींना लगेच ओळखता येईल, थोडासा चेहरा उभाट आहे त्यांचा। बाळासाहेब डांगी है नए बल्लेबाज, स्ट्राइक पर है। हालांकि उनके टी शर्ट पर राजू लिखा हुआ है। लाजवाब गेंद, क्या गेंद पड़ी, पढ़कर देखेगा बिल्कुल अंदर की तरफ हल्की सी मुड़ती हुई गई है। बल्लेबाज के शरीर और बल्ले के बीच की जो दरार थी उसमें से गेंद को निकाला है। राम जी का बहुत बहुत स्वागत, सुप्रभात आपको। डॉट गेंद डाली है, काफी अच्छी और सटीक गेंदबाजी होती हुई गणेश जी के द्वारा। आप देखिएगा संतुलित गेंदें करते हैं, काफी अनुभवी गेंदबाज है। छोटा सा रनअप है, लेकिन उस रनअप में बल्लेबाज को उन्हें पढ़ना बहुत मुश्किल होता है। फुल टॉस गेंद, इसका फायदा नहीं उठा पाए बाड़ा साहब। हालांकि घुमाकर खेलने की कोशिश थी कलाइयों के सारे, लेकिन गेंद देखना लगी कहाँ पर है, अंपायर के निर्णय का इंतजार, शायद बल्ले का किनारा लिया गेंद ने। ओवर की समाप्ति, स्ट्राइक को अपने पास रखते हुए बाला साहब, और स्कोर है 30 रन 6 ओवर के पश्चात, 5 रन प्रति ओवर के औसत से अब तक रन बने हैं। आप देखिएगा बहुत ही बढ़िया गेंदबाजी 4 भुजा ब्लास्टर्स टीम की। मैं तो गेंदबाजी की क्या, मैं तो पूरा ओवरऑल यदि हम परफॉर्मेंस की बात करूं, प्रदर्शन की बात करूं इस टूर्नामेंट में, तो 4 भुजा ब्लास्टर्स अग्रिम पंक्ति में होगी, शीर्ष स्थान पर होगी। बात करें गेंदबाजी की, बात करें बल्लेबाजी की, बात करें क्षेत्र रक्षण की, तो इस टीम ने अपने विपक्षी टीम को कभी भी सेट होने नहीं दिया है। शोएब सर का आगमन हुआ है, सर बहुत बहुत स्वागत है आपका, सुप्रभात। बहुत अनुभवी कोच है, कई खिलाड़ियों को क्रिकेट की बारीक जानकारी सिखाते हैं, उनके करियर को उन्होंने साकार किया है। ऐसे विद्वान व्यक्ति का बहुत बहुत स्वागत है। हाँ जी, और इस बार हल्के से बैकफुट पे जाकर गेंद को कट किया है, और नए बल्लेबाज
नए बल्लेबाज राजू उणेचा मैदान में अब स्ट्राइक। महावीर जी स्ट्राइकला कोण आहेत? ओके, तो राजू उणेचा जी है स्ट्राइक पर। उमेश जी की अगली गेंद, और इस बार कवच के दिशा में गेंद को प्लेस किया है संदीप जी दौड़ते हुए। बहुत बढ़िया थ्रो, बिल्कुल सपाट थ्रो, सटीक थ्रो, स्टंप के पास किया गया थ्रो। हालांकि बाला साहब निकले जरूर थे रन लेने के लिए, लेकिन आखिरी मौके पर लौटे अपने क्रीज में, केवल एक सिंगल आता हुआ। चार भुजा ब्लास्टर्स टीम ने अपने सभी विपक्षी टीमों को बहुत परेशान किया, सताया, और वहां पर संघर्ष इतना कड़ा किया कि विपक्षी टीम बिल्कुल बैकफुट पे नजर आई। और वहीं चार भुजा ब्लास्टर्स टीम हर मुकाबले को शानदार अंदाज में जीतती हुई पॉइंट टेबल में आप लोग देखेंगे बिल्कुल शीर्ष स्थान पर है चार भुजा ब्लास्टर्स। नाम चार भुजा है तो बिल्कुल पूरी सभी भुजाओं का उन्होंने उपयोग किया है जीत में। इस बीच आड़े बल्ले से खेला है शॉट फाइनल की दिशा में, एक सिंगल के लिए यहाँ पर दोनों बल्लेबाज काफी फुर्तीले तेज नजर आए और एक रन को वहां पर पूरा किया है। स्कोर है अब 34 रन 6.4 ओवर्स के पश्चात। दो गेंदें अभी बची हुई इस ओवर की। बाड़ा साहब है स्ट्राइक पर, उमेश जी की अगली गेंद। अच्छी गेंद मानी जाएगी, ऑप्शन के बाहर डाली हुई, बीट किया। हालांकि बल्लेबाज ने इस गेंद का पीछा करने की जरूर कोशिश की, लेकिन इसके पहले अब बल्ला आता, गेंद निकल चुकी थी विकेट कीपर के पास। शायद इसके पश्चात राजस्थान रॉयल्स का मुकाबला है, इसलिए महेश जी का आगमन हुआ है मैदान में। बहुत बहुत स्वागत है महेश जी, सुप्रभात आपको, और आपके मुकाबले के लिए बहुत बहुत शुभकामना। सेना कहाँ है? अरे तो आप आ चुके हैं पहले। तो 7 ओवर समाप्त हो चुके हैं और 7 ओवर्स के पश्चात के दबंग बना चुकी है टीम 34 रन 34 रन। अब बाड़ा साहब बाहर आते हुए मैदान से, और बाड़ा साहब के स्थान पर मैदान में उतरते हुए बल्लेबाजी के लिए भगाराम जी। हालांकि जब सुबह में मैदान में आया तो सबसे पहले मुझे मिलने वाले भगाराम जी ही थे, जिन्होंने मुझे मेरा स्वागत किया था और मैंने भी बड़े प्यार से उनका अभिवादन स्वीकार किया। हालांकि आप देखिएगा आज के मुकाबले में भाइयों की जोड़ी ओपनिंग कर रही थी, कांतीलाल जी और महावीर जी। भगाराम दीपक जी नए गेंदबाज आखिरी ओवर करने के लिए आते हुए, बहुत अच्छी गेंद, पटकी हुई गेंद, बल्लेबाज राजू वहां पर उस गेंद को उड़ाकर खेलने की कोशिश थी। हालांकि 8 ओवरों का ही मुकाबला है, आप देख रहे हैं, आनंद उठा रहे हैं SSPL सीनियर श्रीगोल्ड प्रीमियर लीग युवाओं का, सीनियर युवाओं का ये क्रिकेट का महा उत्सव। आज 7वां ये वर्ष वैभवशाली सफलतम। बहुत अच्छी गेंद, तेज गति गेंद, बिल्कुल शरीर के दिशा में डाली, छोटी गेंद, हल्की सी उछली थी, उछाल बहुत कम था, जहां खड़े थे वहीं से आड़े बल्ले से पुल करने की कोशिश थी, शॉर्ट टर्म पुल करने की कोशिश राजू जी की, लेकिन नाकामयाब रहे। अच्छी गेंदबाजी है, हालांकि बहुत अनुभवी गेंदबाज है। आप देखिएगा कितना अच्छा बॉलिंग आर्म है, एक्शन है उनका, दीपक जी का। ऊपर डाली हुई गेंद, लेकिन एक टप्पे के साथ उमेश जी के पास जाती हुई गेंद। हालांकि ऐसा लगा था कि गेंद कैरी करेगी, लेकिन ज़्यादा जोर लगाया नहीं था, मानो जैसे केवल चेक किया हो स्ट्रोक को, पूरी तरह से उस बल्ले को घुमाया नहीं था। भगाराम जी पहली बार स्ट्राइक पर। स्कोर है 35 रन 7.3 ओवर्स के पश्चात। लेफ्ट आर्म अराउंड द विकेट गेंदबाजी करते हुए दीपक जी को आप देख सकते हैं। एक बार भी तरीके से डाली गेंद, यहां पर रनआउट का मौका, क्योंकि बाड़ा साहब बहुत आगे निकले और रन आउट हुए हैं। एक और विकेट का पतन। उमेश जी कीपरचं नाव सांगा प्लीज। महेंद्र जी विकेट कीपिंग कर रहे हैं, और देखिएगा सभी मुकाबलों में महेंद्र जी की विकेट कीपिंग अपनी छाप छोड़ते हुए, बहुत अच्छी विकेट कीपिंग, बिल्कुल एक दीवार की भांति वहां पर डटे हुए, अपने पार गेंदों को जाने नहीं दिया है। बहुत अच्छी विकेट कीपिंग। कल के मुकाबले में आपने भी देखा होगा CSK में चतुर सिंह सुपर किंग्स के विकेट कीपर
राजेंद्र जी को। हर एक गेंद को उन्होंने अपने दस्तों में समेटा था। बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है सभी विकेट कीपर्स का, मैं कहना चाहूँगा एसएसपीएल में खेलने वाले सभी टीमों के। और अब नए बल्लेबाज मैदान में आए हैं, गणेश जी, हालांकि स्ट्राइक पर हैं भगाराम जी। स्कोर है 35 रन, 35 रन। मार्केट यार्ड टाइगर्स द्वारा आयोजित एसएसपीएल सीनियर श्रीगोल प्रीमियर लीग 2023 का ये 7वां संस्करण। क्लीन बोल्ड, यॉर्कर लेंथ की गेंद, गेंद ने ढूंढ लिया स्टंप को, गिल्लियां बिखर गई है और भगाराम जी क्लीन बोल्ड होते हुए। सपोर्ट देऊन ते लावले. 35 रनों के कुल्ले ऊपर चौथा विकेट गिरा है और आखिरी गेंद इस पहले इनिंग का। और नए बल्लेबाज मैदान में है पप्पू लाल जी, पप्पू शेठ, ठीक आहे आपण शेठ म्हणूया. आणि या ठिकाणी मोतीजींचं आगमन झालेलं आहे. मोतीलाल जी खूप खूप स्वागत आहे. हैट्रिक का मौका है दीपक जी के लिए, देखना होगा कि क्या ये हैट्रिक पूरी होगी, क्योंकि हैट्रिक के लिए 3,333 रुपये का पुरस्कार था लेकिन गंवा दिया दीपक जी ने। पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है और पहले इनिंग के पश्चात के दबंग टीम बनाती हुई 35 रन जीत का लक्ष्य दिया है 36 रनों का 4 भुजा ब्लास्टर्स की टीम को। संपल्यावर देखिएगा, कभी कभी इतनी मीठी बातें कर देते हैं ये लोग कि हमें जवाब देना नहीं बनता, बस आनंद उठाते हैं हम लोग इन बातों का। चाहेंगे ज़रूर कि ये विद्वान व्यक्ति हर वर्ष हमारे साथ जुड़ते रहें, मिलते रहें और ये जो सिलसिला है, ये जो कारवां है एसएसपीएल का, ये ऐसा ही चलता रहे। आनंद उठाएं, आप भी आनंद उठाएंगे, हम भी आनंद देंगे, हम हमारे दर्शकों को भी। तो पहले इनिंग का खेल समाप्त होता हुआ 35 रन है स्कोर। के दबंग टीम बनाते हुए निर्धारित 8 ओवर में पहले बल्लेबाजी करते हुए जीत का लक्ष्य दिया है 36 रनों का 4 भुजा ब्लास्टर्स टीम के लिए, जो बनाने होंगे 48 गेंदों में। अब मैं आमंत्रित करूंगा मेरे सहयोगी मराठी कमेंटेटर श्री नरेश डोमे सर को। सर आइए और इस इनिंग को आगे बढ़ाएं प्लीज। मैं मिलता हूं आपको एक छोटे से अंतराल के बाद। थैंक यू वेरी मच। थँक्यू. यानंतरची मॅच लगेचच नाणेफेकीचा कौल होणार आहे. मला schedule आले का नाही काय माहिती. नाही, आजचं schedule आलेलं नाही मला.
श्रीगोड सुपर किंग्स विरुद्ध रॉयल किंग अशी मॅच होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. श्रीगोड सुपर किंग्स विरुद्ध रॉयल किंग्स. दोन्ही संघाचे संघनायक टॉसला ताबडतोब उपस्थित राहा. तर मैदानामध्ये लगेचच मॅच सुरू होते. पहिल्या मॅचची दुसरी इनिंग, पहिल्या सामन्याचा दुसरा डाव. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना के दबंग या संघानं बनवलेल्या आहेत धावा. 35 विजयासाठी 36 धावांचं आव्हान इथे चार भुजा ब्लास्टर समोर. नाणेफेक. हॅलो ऑपरेटर, याला थोडा आवाज दे. हॅलो हॅलो हॅलो. यस. तर बघाल सलामीची जोडी चार भुजा ब्लास्टर्स कडून दाखल झालेली आहे. खरं तर या स्पर्धेतला एकमेव अपराजित संघ चार भुजा ब्लास्टर्स. या स्पर्धेमध्ये ते खेळतायत आणि खूप छोटं आव्हान त्यांच्या समोर आहे. मात्र के दबंग हे आव्हान कसं मोठं करतायत हे बघायचंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. संदीपजी डांगे, तुषारजी धर्मावत या दोन द्वयींना आपण बघतोय मैदानामध्ये. या स्पर्धेचे प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रथम मीडिया यूट्यूब चॅनलवरून आपण बघू शकतो आणि या चॅनलचे संस्थापक सर्व अमितजी जगताप सरांचं इथे आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर बघू शकतो आपण मॅच होते सुरू. दुसरा डाव आणि चार भुजा ब्लास्टर्सला हव्यात धावा 36. 48 चेंडू आणि 36 धावा. महावीरजी डांगे यांना आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकताना. पहिला चेंडू स्क्वेअर लेगला मोठा फटका आणि बघायचंय चेंडूचा टप्पा कुठे. मैदानामध्ये एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर मिळताय 4. आपण बघू शकतो मान्यवर अतिथी देखील सामन्यांचे आस्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित होत आहेत. श्रीगौड ब्राह्मण समाजातील हे सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. ज्येष्ठ मार्गदर्शक आणि हे सगळे सिनियर्स खरं तर खेळतायत मैदानामध्ये. वयाच्या 60 नंतरही तुमच्यामध्ये खेळण्याची इच्छा जागृत होते. यावरून तुमचं मन किती तरुण आहे याची जाणीव होते. अन्यथा या वयामध्ये निश्चित अनेक जन फक्त नातवं खेळवण्याचं काम करतात. नमस्कार, बहुत बहुत स्वागत है आप सभी का. सुप्रभात सभी दर्शकों को. आप लोग अनुभव कर रहे हैं, आनंद उठा रहे हैं SSPL सीनियर श्रीगौड प्रीमियर लीग 2023 का ये है 7वां संस्करण. आज का दिन है तीसरे दिन का दूसरा मुकाबला जिसका टॉस होने जा रहा है श्रीगौड सुपर किंग्स और रॉयल किंग्स के बीच में. 2 किंग्स अब लड़ने वाले हैं, भिड़ने वाले हैं और मेरे साथ है आयोजक श्री गणेश जी जिनके हाथों यहाँ पे टॉस होने जा रहा है. तो टॉस की मांग कौन करेगा? तो रॉयल किंग के कप्तान गिरीश जी करेंगे और टॉस उछाला जाता हुआ झालं सर ते हे मागणार आहेत. हे लहानपणी आपण असं करायचो म्हणजे वाद होऊ नये की तूच का मागतो म्हणून. हो हो. हा छापा, काटा आणि छापा. टॉस उछाला जाएगा. सिक्का हेड्स की मांग की गई है और आया है हेड्स उर्फ छापा. टॉस जीता है यहाँ पर गिरीश जी ने, रॉयल किंग्स की टीम ने, और निर्णय लिया है पहले बल्लेबाजी का. तो पहले मुकाबले के पश्चात दूसरा मुकाबला खेला जाएगा श्रीगौड सुपर किंग्स. एक बात खास बता दूं आपको मैं, श्रीगौड सुपर किंग्स जो टीम आप लोग देख रहे हैं खेलते हुए, ये टीम 2 टीमों को मिलकर बनाई गई है. कमाल का सामंजस्य और तालमेल है, अंडरस्टैंडिंग बहुत ज़बरदस्त है. आप देखिएगा निश्चित तौर पर जब 2 लोग इकट्ठा हो जाते हैं ताकत दुगुनी हो जाती है. तो निश्चित तौर पर यहाँ पर रॉयल किंग की टीम को दुगुनी ताकत के साथ जोर लगाना पड़ेगा क्योंकि सामने है श्रीगौड सुपर किंग्स जैसी ताकतवर टीम. बहुत बहुत अभिनंदन और शुभकामना आपको इस मुकाबले के लिए. थैंक यू. अब लिए चलता हूँ आपको कमेंट्री बॉक्स में. थँक्यू सर. इथे पुन्हा चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला शानदार चौकार कट केला चेंडूला आणि तिथे मिळताय 4 धाव फलकावरती. आपण बघू शकतो पहिलं षटक सुरू आहे. 11 धावा
वेगवान सुरुवात बघायला मिळते चारभुजा ब्लास्टर्सची. खरं तर तीनही मॅच मध्ये त्यांनी अशीच सुरुवात केली होती आणि पुन्हा चौथ्या मॅच मध्ये देखील विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. पहिलं षटक पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धाव फलकावरती धावा आहेत 11. लालारामजी यांना आपण बघू शकतो गोलंदाजीसाठी. लालारामजी गोलंदाजी करणार आहे संदीपजींसाठी. संदीपजी तुषारजी सलामीची जोडी मैदानामध्ये. शानदार सुरुवात 11 धावांची पहिल्या षटकामध्ये. हो इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता मात्र लेंथ बॉल तुम्ही बघितले रिव्हर्स स्वीप हा फटका का जास्त यशस्वी ठरतो तर जो ऑन दी टॉस खेळला जातो. जसा बाउन्स जमिनीवरची चेंडू पडल्यानंतर हवेत येतो आणि रिव्हर्स खेळताना बॅटला फ्लो असा मिळतो की ऑन दी राईस खूप शॉट चांगला येतो आणि चेंडू हवेमध्ये उंच जातो, लांब देखील जातो. आणि मात्र खाली येणारा जो चेंडू आहे लेंथ बॉल आहे ते अशा वर उचलणं निश्चित बऱ्याच वेळा कठीण जातं. याबरोबर इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पुन्हा फसलेला आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. हे बघा पलीकडं लेदर बॉलवरती सराव करणारे काही खेळाडू आहेत. त्यांना विनंती आहे की आपला बॉल नेटच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. पलीकडं लेदर बॉल खेळणारे सराव करणारे खेळाडू इथे ज्येष्ठ खेळतायत. त्यांना जर बॉल लागला तर जखम होऊ शकते. तुम्ही बॉल आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. 13 धावा धावफलकावरती आहेत. शहराच्या मध्यवर्ती हे मैदान असल्यामुळे निश्चित सातत्याने इथे खेळाडूंची रेलचेल असते. नेट सुद्धा भरपूर आहेत आणि त्यामुळे इथे भरपूर खेळाडू सातत्याने सराव करत असतात. मिड विकेट वरून थ्रो मात्र उशिराने दाखल होतोय आणि तब्बल तत्पूर्वी 2 धावा धावफलकावरती. आपण 2 धावा 15 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 15 धावा. आव्हान तसं छोटं होतं मात्र के दबंग संघ इथे कसा प्रतिकार करतो हे बघायचं. या स्वीपचा हा फटका लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर मिळत आहे 4. या चौकाराबरोबरच धावफलकाला गती मिळते. दुसरं षटक संपेल. 19 धावा. अर्ध्यापेक्षाही जास्त धावा 2 षटकामध्येच पार केलेल्या आहेत इथे चारभुजा ब्लास्टर्सनं. दोन्ही सलामीवीर अगदी वेगात सुरुवात ते करतायत. दोघांनी तुम्ही बघितलं असेल तर तुषारजींना 4 चेंडूमध्ये 6 धावा तर 8 चेंडूमध्ये 12 धावा. संदीपजी डांगी दोघांचाही 150चा स्ट्राईक रेट आहे. याबरोबरच गोलंदाजीमध्ये बदल. राजूजी उणेचा यांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघू शकतो. राजूजींचा हा चेंडू आणि यस शॉट ऑफ लेंथ होता. येऊ दिला बॅटपर्यंत. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करत होते मात्र टायमिंग जुळवता आलं नाही इथे फलंदाज तुषारजींना आणि त्यामुळे 1 धावफलकावरती 20 धावा आहेत. संदीपजी आता स्ट्राईक एंडवर. या अगोदरचा चेंडू संदीपजींनी चौकार खेळला होता. त्या अगोदर 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण बघितलेला होता. 8 चेंडूमध्ये एकूण 12 धावा संदीपजींच्या खात्यावरती दिसत आहेत. विजयासाठी मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. यापुढे राजूजी गोलंदाजीसाठी आणि पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन विकेटच्या खोलीचा पूर्ण वापर केला आणि चेंडू लॉंग लेगला पुश केला. 1 धाव धावफलकावरती 21 धावा. मात्र 15 धावा दूर चौथ्या विजयापासून चारभुजा ब्लास्टर्स. आज बहुतांश संघ आपले 4-4 मॅचेस कंप्लीट करतील. याबरोबरच चेंडू उंच आकाशामध्ये यष्टिरक्षकाचा प्रयत्न आहे चेंडू अडवण्याचा. 1 धाव. दुसरी धाव निश्चित इथे सहज पूर्ण होणार आहे आणि 2 धावा. चारभुजा ब्लास्टर्स पोहोचत आहेत 23 वर. तिसरं षटक सुरू असताना तुलनेने खूप सोपी लढत आहे. के दबंग कडून निश्चित इथे आपल्याला प्रतिकाराची अपेक्षा होती मात्र दोन्ही सलामीवीर. आम्ही मगाशी सूचना दिलेली होती. पुन्हा एकदा सूचना देतोय नेट मधून बॉल येऊ देऊ नका.
नेट्स मधून बॉल आतमध्ये ग्राउंड मध्ये येऊ देऊ नका. मॅनेजमेंट, मैदानाचं जे मॅनेजमेंट आहे त्यांना विनंती आहे की आपण तिथे जाऊन थोडीशी काळजी घ्यायला सांगा. खेळाडूंचा सराव महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये व्यत्यय नको आहे, ही आमची निश्चित प्रामाणिक भावना आहे. पण इथे सगळे ज्येष्ठ खेळतायत, अबव 60+, त्यामुळं तुम्ही मैदानामध्ये चेंडू येऊ देऊ नका. ग्राउंडचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी कृपया तिथे सूचना द्या. खेळाडूंनी चला, खेळाडू त्यांच्या चर्चा नका करू तिकडे, खेळाडू चर्चा नका करू. आपले सगळे खेळाडू चला ग्राउंड मध्ये चला, आपला मॅच सुरू करा. चला मॅच सुरू होणार आहे पुन्हा एकदा. आणि याबरोबरच धावफलकावर 23 धावा. राजूजींचे षटक आतापर्यंत तरी चांगलं आलेलं आहे, 4 धावा केवळ या षटकामध्ये. गडीबाद करण्यामध्ये कोणताच गोलंदाज यशस्वी ठरलेला नाहीये. परत एकदा ओहो हो, इथे मिडॉनला झेल मात्र सुटणार आहे. धावाची संधी असू शकते तिथे, आणि 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 इथे फलंदाज होणार आहे बाद. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. ही फक्त औपचारिकता आहे मला वाटते तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवणं. कारण सगळ्यात अगोदर जर कोणाला समजत असेल ना तर तो फलंदाज असतो की आपण क्रीजमध्ये पोहोचलेलो आहेत की नाही. आणि त्यामुळं तुम्ही बघितलं असेल की तुषारजींना ते थेट पॅव्हिलियनकडे निघाले होते, मात्र पंचांनी त्यांना थांबवलंय की तिसऱ्या पंचांचा निर्णय येऊ द्या आणि मग आपण मैदानाच्या बाहेर जा. तर 23 धावा धावफलकावरती. तुषारजी आणि संदीपजींची ही 23 धावांची भागीदारी इथे खंडित होईल का हे देखील बघायचं आहे. झेल सुटल्यानंतर जो थ्रो आला आणि तिथून गोलंदाज राजूजींनी यष्ट्या उडवल्यात, तर तोपर्यंत येस, नॉट आउट, नॉट आउट. तर हात लागलेला आहे राजूजींचा पहिल्यांदा स्टंपला, आणि त्यामुळं इथे जीवदान प्राप्त झालेलं आहे. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी, किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. और किस्मत की देवी शायद तुषार जिन के ऊपर मुस्कुरा रही है. इथे बघू शकतो आपण धावफलकावरती 24 आहेत, आणि तिसऱ्या षटकातील अगदी शेवटचा चेंडू इथे राजूजी आता टाकणार आहेत. 36 धावांची आवश्यकता, अजूनही 12 धावा विजयासाठी हव्यात, आणि 3 षटकांचा खेळ या चेंडू बरोबर संपेल. हे चांगलं षटक आलेलं आहे, केवळ 5 धावा राजूजींच्या या षटकामध्ये, आणि खूप पुन्हा चांगला चेंडू आहे. पुन्हा चांगला चेंडू निर्धाव ठरेल इथे, आणि बरोबरीनं षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपला, 24 धावा. सलामीची जोडी 4 भुजा ब्लास्टर्सची मैदानामध्ये आहे. 30 चेंडू मध्ये मात्र 12 धावांची आवश्यकता आहे. तर चौथं षटक बघायचे कोण इथे गोलंदाजीला येणार आहे. चला गोलंदाज या ताबडतोब. गोलंदाजीसाठी शेखरजी उणेचा यांना आपण बघणार आहोत. तुषारजी धर्मावत, संदीपजी डांगी हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत, आणि चांगला फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षका तिथे उपस्थित असणार. 1 धाव इथे संदीपजी प्राप्त करतायत आणि धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. 25 धावा आपण बघतोय. 25 रन, लॉस ऑफ नो विकेट. सलामीची जोडी निर्धास्तपणे फलंदाजी करते, आणि उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू आहे. इथे अतिरिक्त धाव 36 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत.
26. मात्र 10 धावा दूर चौथ्या विजयापासून चारभुजा ब्लास्टर्स. या संघानं अगदी सहज खेळ केलेला आहे. चांगला फटका इथे स्क्वेअर लेगला. 4 धावा मिळतील. आणि याच चौकाराबरोबर विजय अधिक अधिक नजीक आलेला आहे, अधिक जवळ आलेला आहे, अधिक समीप आलेला आहे. मात्र 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ओनली 6 रिक्वायर्ड टू विन. 30 धावा धावफलकावरती चौथ्या षटकामध्ये. परत एकदा तिकडे मोठा फटका येतो. क्षेत्ररक्षक आहे वॉटर स्टॉफ. झेल घेता येणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये बॉलला पायाखाली दाबून ठेवले त्यांनी आणि काय अप्रतिम स्किल्स दाखवले तिथे क्षेत्ररक्षकाने. जबरदस्त. परत एकदा फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता. लॉंग लेग. तिथे क्षेत्ररक्षक 1 धाव प्राप्त करेल तुषारजी आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 32 धावा. 4 धावा अजूनही हव्या आहेत. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सगळ्या आघाड्यांवरती निष्प्रभ केले के दबंगला चारभुजा ब्लास्टर्सनं. रिव्हर्स अटेम्प्टचा हा प्रयत्न आणि याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे. मात्र चौथ्या षटकामध्ये वेगवान विजय. 10 गडी राखून सामना जिंकलाय चारभुजा ब्लास्टर्सनं. चौथा सामना. चारभुजा ब्लास्टर्स एक अशी टीम आहे की जी अजूनपर्यंत या स्पर्धेत अपराजित आहे आणि त्यांचा किल्ला, त्यांचा बुरुज अजूनही अभेद्य आहे. अभिनंदन चारभुजा. तर के दबंगला देखील आम्ही पुढच्या सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा देतो. अजून एक मॅच त्यांची या स्पर्धेमध्ये शिल्लक आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. दोन्ही संघातल्या खेळाडूंनी एकमेकांना शेक हँड्स करा, शुभेच्छा द्या आणि मग ग्राउंड सोडा. दोन्ही संघांनी एकमेकांना शुभेच्छा द्या, शेक हँड्स करा आणि मग ग्राउंड सोडा. तर लगेचच मैदानामध्ये दाखल होतील यानंतरचे टीम्स. अर्थातच श्रीगोड सुपर किंग्स विरुद्ध रॉयल किंग्स. 2 किंग्स एकमेकांच्या विरोधात येणार आहे आणि बघूया कोणाची बादशाही मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर जसे टीम्स मैदानामध्ये येतील पुन्हा एकदा आपल्या समवेत समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. राज सायलू सर, थँक्यू.